कोल्हापूरच्या हेरवाड येथील एका शाळेमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे। येथील एका शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली असून या प्रकरणी संशयित शिक्षक अभिजित दिवटे राहणार कुरुंदवाड याच्यावर पोक्सो आणि बीएनएस कायद्याअंतर्गत कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार एका विद्यार्थिनीच्या वाढदिवसानिमित्त चॉकलेट वाटप सुरू असताना संशयित आरोपीने या विद्यार्थिनीला संगणक कक्षात थांबवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं। या प्रकाराने भयभीत झालेल्या मुलीने कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला। या घटनेचे तीव्र पडसाद गावात उमटले असून 2 दिवसांपूर्वी संतप्त ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाला मारहाण केल्याची चर्चाही आहे। तसेच काही राजकीय व्यक्तींकडून या शिक्षकाला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चाही सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तत्परता दाखवल्याने समाधानही व्यक्त होत आहे। या सर्व प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून परिसरात सध्या प्रचंड संताप आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।